शेतकरी बांधवांनो नमस्कार. एकूणच पेरूमध्ये आपण मोस्टली 3 बहार पकडत असतो. पण ज्याही शेतकरी बांधवांनी सध्या चालूला पावसाळ्यामधला जो बहार पकडला आहे आणि हा बहार पकडत असताना मोस्टली आपल्याला पेरू या पिकावरती वेगवेगळ्या बुरशीजन्य त्याचबरोबर आपल्याला पेरू पिकावरती मोस्टली मिलीबग किंवा पिटे ढेकूण सारखा प्रादुर्भाव होत असतो आणि पेरू पिकावरती आपल्याला जास्त प्रमाणात नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमीचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं मोस्टली बघायला गेलं पेरू पिकावरती शक्यतो छाटणी केल्यानंतर बोर्डो पेस्ट आपल्याला त्या खोडाला लावायच्या अगोदर छाटणी केल्यानंतर एक महत्वाचा स्प्रे आहे की जो बुरशीजन्य आणि वेगवेगळे किडी कीटक जे की झाडाच्या खोडावरती फांदीवरती जे पूर्वीचे लपून बसलेले असतात त्याचं चांगलं नियंत्रण आणण्यासाठी आणि रोगांना चांगल्या आटोक्यामध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी तो स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे साधारण कॉपर ऑक्सिक्लोराइड घेत असताना 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. स्ट्रेप्टोसायक्लिन आहे ते 6 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर किडींचे नियंत्रण करण्यासाठी क्लोरोपायरिफॉस 20% तीव्रतेचं इसी मधलं ते आपल्याला 500 मिली 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. आणि त्याचा चांगला स्प्रे घेतला तर एकूणच आपल्याला जे पेरू पिकावरती येणारे बुरशीजन्य त्याचबरोबर खोडकीड किंवा इतर वेगवेगळ्या किडींचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. शक्यतो ह्याचा स्प्रे घेत असताना हा स्प्रे झाडाच्या शेंड्यापासून अगदी छाटणी केलेल्या शेंड्यापासून ते झाडाच्या खोडाच्या बेसमेंट पर्यंत पूर्ण झाडाचं जी कॅनॉप आहे ती चांगली ओली होईल त्या हिशोबाने घ्यायचं जेणेकरून झाडाच्या खोडामध्ये झाडाच्या फांदीवरती जे वेगवेगळे किडी कीटकांच्या सुप्तावस्थेमध्ये लपून बसलेल्या अवस्था असतात त्या आटोक्यामध्ये येऊन एकूणच आपल्याला भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला चांगलं भेटू शकतो. त्याच्यानंतर मोस्टली आपल्याला पेरू पिकावरती निमॅटोड म्हणजेच तिला आपण सूत्रकृमी म्हणत असतो ह्या सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होत असतो आणि हाही सूत्रकृमी आपल्याला झाडांच्या मुळावरती गाठी तयार करत असते आणि मुळांच्या वरती गाठी तयार झाल्यामुळे एकूणच त्या झाडांची अन्नद्रव्य शोषण करण्याची जी क्षमता असते ती त्या ठिकाणी कमी होत असते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या निमॅटोड किंवा सूत्रकृमीचं नियंत्रण आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. एक तर जैविक पद्धतीने करू शकतो किंवा एक तर रासायनिक पद्धतीने करू शकतो. जैविक पद्धतीने नियंत्रण करत असताना त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो झाडाला पाणी जेव्हा आपण सुरू करत असतो बहाराचं व्यवस्थापन केल्यानंतर छाटणी केल्यानंतर जेव्हा पाणी सोडतो साधारण 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला जैविक बुरशीनाशक जे आहे पॅसिलोमायसिस ते आपल्याला त्या ठिकाणी सोडायचं आणि ते ड्रिप न सोडल्यानंतर साधारण त्या पॅसिलोमायसिसच्या अगोदर 5 दिवस आणि नंतर 5 दिवस कोणतंही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं नाही. का तर मुळातच असताना हे जैविक बुरशीनाशक आहे जे की त्याचा इफेक्ट किंवा परिणाम जो होणार आहे तो कमी त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्याच्यानंतर रासायनिक पद्धतीने जर विचार करायला गेलं बायर कंपनीचं जे वेल्लम प्राईम जे आहे औषध ते साधारण 500 मिली प्रति एकरसाठी आपण ड्रिप न सोडायचं आहे आणि सगळ्यात चांगला रिझल्ट आपल्याला वेल्लम प्राईमच्या माध्यमातून एकूणच झाडांच्या मुळावरती जी सूत्रकृमींच्या गाठी येतात ते चांगल्या पद्धतीने आटोक्यात येऊन झाडाची एकूणच अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता त्या ठिकाणी चांगली मेंटेन होऊ शकते. त्याच्यामुळे रासायनिक पद्धतीचं जे बायर कंपनीचं वेल्लम प्राईम जे 500 मिली प्रति एकरसाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्याच्यानंतर मोस्टली आपल्याला पेरू पिकावरती आपल्याला मिलीबग त्यालाच आपण पिठे ढेकूण म्हणत असतो त्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि ह्या किडीचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर मोस्टली पावसाळ्यामध्ये ह्या किडींचा आपल्याला जास्त प्रमाणात प्रादुर्भाव प्रत्येक पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिसत असतो. ह्या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीला जैविक मध्ये 5% निंबोळी अर्काची तुम्ही फवारणी करू शकता किंवा फिश ऑइल रेझिन सोपची सुद्धा फवारणी करू शकता. ह्या औषधाने जर चांगला आटोक्यामध्ये नाही आलं तर रासायनिक पद्धतीमध्ये जे बुप्रोफेसिन जे 25% इसी तीव्रतेचं जे आहे ते 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं किंवा मोव्हेंटो जे आहे 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी तुम्ही करू शकता आणि ते मिसळल्यानंतर चांगल्या पद्धतीने जर झाडावरती स्प्रे घेतला आणि मोस्टली असताना पिटे ढेकूण मिलीबग हा त्याच्या अंगावरचं जे आवरण आहे ते मेणासारखं असतं. त्याच्यामुळे ह्या औषधाचा रिझल्ट चांगला भेटण्यासाठी ह्या औषधाबरोबर आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर किंवा स्प्रेडर प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी वापरायचा आहे जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला दिसून येऊ शकतो. त्याच नंतर फवारणी बरोबरच ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता हे रासायनिक आपल्याला त्या ठिकाणी वापरू शकता ज्याच्यामध्ये थायोमिथॉक्झम 25% WG हे जे कीटकनाशक आहे ते 200 ते 500 ग्रॅम प्रति एकर ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे जेणेकरून मुळाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर मुळं जेव्हा ते अन्नाबरोबर पाण्याबरोबर शोषण करत असतात तेव्हा हे औषधाचे घटक त्याच्यामध्ये जात असतात आणि एकूणच मिलीबगचा अटॅक आपल्याला पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो. त्याच्यामुळे थायोमिथॉक्झम नावाचं जे कीटकनाशक आहे 25% तीव्रतेचं WG हे औषध तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर मोस्टली आपल्याला झाडाच्या खोडावरती बहार व्यवस्थापन केल्यानंतर छाटणीचं केल्याच्या पूर्वी किंवा केल्यानंतर आपल्याला मोस्टली झाडाच्या खोडावरती बोर्डो पेस्ट लावून घ्यायचं आहे. शक्यतो झाडाच्या खोडावरती खालून जमिनीपासून ते साधारण 2.5-3 फुटापर्यंत बोर्डो पेस्ट लावून घ्यायचं आहे आणि शक्यतो जे जमिनीतून जमिनीच्या बेसमेंट मधून ज्या किडी
वरती जात असतात त्या किडी शक्यतो आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. त्याचबरोबर छाटणी केल्यानंतर जे वेगवेगळ्या कीडग्रस्त रोगग्रस्त ज्या फांद्या असतील त्या गोळा करायच्या आहेत, प्लॉटच्या बाहेर नेऊन ते आपल्याला नष्ट करायचं आहे आणि एकूणच भविष्यामध्ये उद्भवणारे हे वेगवेगळ्या किडी रोगांचे नियंत्रण आपण चांगलं करू शकतो. तर हा पेरू पिकाच्या बाबतीत व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुकला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.